शाळेत असताना आपल्याला एक वाक्प्रचार होता, पेव फुटणे, ज्याचा अर्थ एखादी गोष्ट फार मोठ्या प्रमाणावर वाढणे। तुम्हाला माहिती आहे का हा वाक्प्रचार नक्की कुठून आलाय? माझ्या मागे आहे पेव्याचं झाड, याला आम्ही पेवा असं म्हणतो। ही पेव्याची फुलं आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण क्रेप जिंजर असं म्हणतो। आपलं जे खायचं आलं आहे त्याचेच दूरचे किंवा जवळचे नातेवाईक म्हणूयात आपण यांना। आलं जसं जमिनीखाली वाढतं तसे याची पण कंदमुळं जी आहेत ती जमिनीखाली वाढतात आणि त्यातून एक नवीन झाड उगवत जातं। त्यामुळे थोड्याच वेळात हे पूर्ण पेव्याचं बेट तयार होतं। ही फुलं क्रेप पेपर सारखी दिसतात म्हणून याला क्रेप जिंजर असं म्हणतात। आता याच्या पानांची रचना जर आपण बघितली तर ती स्पायरल आहे किंवा गोलाकार आहे, यामुळे याला स्पायरल जिंजर असंही म्हणतात। आता निसर्गाने याची रचना अशी का केली आहे तर सूर्यप्रकाश आहे तो प्रत्येक पानाला मुबलक प्रमाणात मिळावा, कोणत्याही पानाची सावली दुसऱ्या पानावर पडू नये म्हणून ही अशी रचना आहे। पूर्वीच्या काळी पेव्याच्या मुळांचा वापर नदीतले मासे मारण्यासाठी व्हायचा। तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा।